नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी च्या पाठ्यपुस्तकामधून भूगोलाचा 8वा भाग जो आहे, 8वं प्रकरण जे आहे त्या प्रकरणाविषयी मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे। प्रकरणाचं नाव मी लिहिलेलं आहे अर्थव्यवस्था आणि व्यवसाय। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण या प्रकरणामध्ये दिलेले आलेख, विभाजित वर्तुळ, तक्ते हा भाग मी आधी तुम्हाला समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहे। नंतर या प्रकरणामधला जो काही महत्त्वाचा भाग आहे त्याचं मार्गदर्शन मी तुम्हाला करेन। पहा बरं, सुरुवातीलाच पहा बरं जमते का असा एक भाग दिलेला असून या ठिकाणी एक स्तंभालेख दिलेला आहे। या स्तंभालेखमध्ये 3 देशांच्या उत्पन्नाचं, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न याची माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की सर, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचे एका आर्थिक वर्षातील उत्पादित सेवा व वस्तू यांचे पैशातील एकूण मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। देशातील एका आर्थिक वर्षातील देशाने उपलब्ध केलेल्या वस्तू आणि सेवांचं पैशातील मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय। आणि दरडोई उत्पन्न असं आहे की देशाने एका आर्थिक वर्षात उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण पैशातील मूल्य त्याला भागिले त्या देशाची एकूण लोकसंख्या केली तर येणाऱ्या गुणोत्तराला दरडोई उत्पन्न म्हणतात। म्हणजे प्रत्येकाच्या वाटेला येणारं उत्पन्न ते दरडोई उत्पन्न झालं। आता या आलेखामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्न 1960 ते 2016 पर्यंतची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि एकाच वेळेला एकाच आलेख कागदावरती 3 देशांचं वितरण याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी एक्स अक्ष आणि वाय अक्ष दिला आहे। हा एक्स आणि हा वाय अक्ष दिला आहे। या एक्स अक्षावरती तुम्हाला दशलक्ष US डॉलर मधला दिलेला भाग आहे आणि वाय अक्षावरती वर्ष दिलेले आहे। खाली तुम्हाला सूची पण दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्हाला पहिली सूची दिलेली आहे जांभळ्या रंगामध्ये ती ब्राझील देशासाठी, लाल रंगामध्ये दिले भारतासाठी आणि हिरवा रंग दिलाय संयुक्त संस्थान अमेरिका खंडासाठी। मग विचारलंय की 1960 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन सर्वाधिक होतं? पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बारीक आलेख आलेले 1, 2 आणि 3 आहेत। याच्यामध्ये हा हिरवा रंग जास्त दिसतो आहे। मग सूचीमध्ये पाहायचं संयुक्त संस्था। मग कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त होतं 2016 साली? तर USA, संयुक्त संस्थान, अमेरिकेचे संयुक्त संस्थान असं त्याचं उत्तर आहे। ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 1980 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन अधिक होतं? आता भारत आणि ब्राझील 1980 चा आलेख पाहायचा। या ठिकाणी आता हिरवा रंगाचा विचार सोडून द्या, ह्या 2 सूचीमधला विचार करायचा आहे। भारत आणि ब्राझीलचा दिलेला आहे। तर भारताचा लाल रंग हा थोडा कमी आहे आणि जांभळा रंग जास्त दिसतो स्तंभामध्ये। याचा अर्थ ब्राझीलचं राष्ट्रीय उत्पन्न जे आहे ते जास्त आहे। नंतर तिसरा प्रश्न आहे, ब्राझील आणि भारत यांची तुलना करता 2016 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन अधिक होतं? तर भारताचं होतं। या ठिकाणी 2016 मध्ये भारताचं होतं। 2016 साली भारत व ब्राझील देशामधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक किती होता दोघांमधला? तर तो 10 दशलक्ष US डॉलर एवढा फरक होता। त्यानंतर सन 2016 मध्ये विकसित राष्ट्र व विकसनशील राष्ट्र यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सांगा। म्हणजे विकसित देश जो आहे तो संयुक्त संस्थान आहे आणि भारत आणि ब्राझील हे दोघेही विकसनशील आहे। तर त्यांच्या देशामधला फरक जो आहे तो 1680 ते 1690 दशलक्ष US डॉलर मध्ये दिलेला आहे। हा स्तंभालेख दिलेला आहे। या स्तंभालेखामधून आपल्याला हा स्पष्ट होतं। त्याच्यानंतर इथे
तक्ता दिलेला आहे. दोन्ही देशातील विविध क्षेत्रातील मालकीबाबतचा हा तक्ता दिलेला आहे. भारत आणि ब्राझील या दोन देशांमध्ये जीवनामधला मालकी हक्क, भाग भांडवल, नियोजन आणि व्यवस्थापन हे कोणाकडे आहे याचा हा तक्ता दिलेला आहे. भारत आणि ब्राझील क्षेत्राने विभाग दिलेला आहे. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र दोघीकडे दिलेले खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र आणि त्यांच्यामध्ये कोणकोणत्या व्यवसायाची निर्मिती होते भारतातही तेच तिथे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तक्त्याच्या आधारे कोणत्या प्रकारची अर्थव्यवस्था असेल तर ज्या वेळेला जगामध्ये सर्वात आधी भांडवलशाही अर्थव्यवस्था जन्माला आली. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी खाजगी असते, भाग भांडवल व्यक्तीकडे असतं, त्याला भांडवलशाही म्हणतात. या अर्थव्यवस्थेतले दोष दूर करावे म्हणून कार्ल मार्क्स नावाचा एक रशियन शास्त्रज्ञ होऊन गेला. त्याने समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण केली. या अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनांची मालकी, भाग भांडवल, नियंत्रण, व्यवस्थापन हे सरकारकडे दिलं, त्याला सार्वजनिक अर्थव्यवस्था म्हणाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अनेक वसाहतींना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या देशांपुढे विकासाची समस्या होती. ते देश मागासलेले होते. या दोघा अर्थव्यवस्थेचं मोठ्या प्रमाणावरती तोटे जनतेसमोर असताना मिश्र अर्थव्यवस्था जन्माला आली की काही ठराविक उद्योग सरकारकडे असतात आणि काही उद्योग खाजगी क्षेत्राकडे असतात. त्याला मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. अशा प्रकारे मिश्र अर्थव्यवस्था ब्राझील आणि भारतात पण आहे हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर हा एक तक्ता दिलेला आहे की कोणता प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रामध्ये काय काय असेल. विद्यार्थी मित्रांनो, याचा जर विचार केला तर दूरदर्शन प्रसारण ही एक सेवा आहे आणि सर्व सेवांचा समावेश हा तृतीय क्षेत्रामध्ये होतो. जगामध्ये व्यवसायाची 3 क्षेत्र आहेत. एक प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये नैसर्गिक संसाधनांचा सरसर वापर केला तो त्याला प्राथमिक क्षेत्र म्हणतात. उदाहरणार्थ शेती असेल, वन उत्पादन गोळा करणे असेल, मासेमारी असेल, प्राणी उत्पादन असतील, हे प्राथमिक क्षेत्र आहे. द्वितीय क्षेत्र म्हणजे कारखानदारी आहे. प्राथमिक क्षेत्रातील उत्पादित कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपयुक्त पक्का माल तयार करणे याला द्वितीय क्षेत्र म्हणतात, त्याला कारखाना म्हणतात. आणि तिसरा आहे की ज्या क्षेत्रामध्ये सर्व सेवा क्षेत्रांचा समावेश केला जातो त्याला तृतीय क्षेत्र म्हणत असतात. जगामध्ये ज्या देशांमध्ये द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्राचा विकास जास्त असेल त्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये द्वितीय आणि तृतीय क्षेत्राचा वाटा जास्त असेल तो देश विकसित मानला जातो. आमच्या देशाचं उलट आहे. प्राथमिक क्षेत्राचा आमच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाटा जास्त आहे म्हणून आमचा देश विकसनशील आहे, विकसित नाही आहे. आमच्या देशात मिश्र अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलमध्ये पण मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्याच्यानुसार याचं वर्गीकरण करायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक तुमच्या हातात असेल. दूरदर्शन प्रसारण हा तृतीय व्यवसाय आहे. मधमाशा पालन जो आहे तो प्राथमिक व्यवसाय आहे. काठा किंवा दोरी तयार करणे हा प्राथमिक व्यवसाय आहे. गुळ तयार करणं, ऊस हा प्राथमिक व्यवसायातून उत्पादन होतो आणि त्याच्या प्रक्रिया होते म्हणून तो द्वितीय क्षेत्र आहे. शेती नांगराचा फाळ तयार करणं, लोखंड जमिनीमधून बाहेर निघतं, प्राथमिक झालं ते शुद्ध करून यंत्राने लोखंडाचा नागर तयार करणं द्वितीय क्षेत्र झालं. घराचं बांधकाम ही सेवा आहे, तृतीय क्षेत्र आहे. लोखंड जमिनीतून काढणं खाणकाम क्षेत्र आहे, प्राथमिक क्षेत्र आहे. वाहन निर्मिती करणे, वाहनांची निर्मिती, रेल्वे इंजिन असेल, मोटार गाड्या असेल, उद्योग क्षेत्र आहे त्याला द्वितीय क्षेत्र म्हणतात. भात उत्पादन प्राथमिक क्षेत्र आहे. शिकवणे, अध्यापन हे तृतीय क्षेत्र आहे. बस चालवणे तृतीय क्षेत्र आहे आणि निवासाची व जेवणाची सोय करणे तृतीय क्षेत्र आहे हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, 8.2 विभाजित वर्तुळ दाखवलेलं आहे. त्या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि त्या देशामध्ये त्या क्षेत्रामध्ये
असणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण हे दर्शवणारे हे 4 विभाजित वर्तुळ दिले आहेत. लक्षात घ्या, हे विभाजित वर्तुळ महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. शांत पद्धतीने समजून घ्या म्हणजे तुम्हाला त्याच्यात अडचण येणार नाही. पहिला भाग त्यांनी दिला आहे की ब्राझील आणि भारत. खाली वाक्य दिले, स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसाय निहाय योगदान. व्यवसाय निहाय राष्ट्रीय उत्पन्नात अंतर्देशीय म्हणजे देशातल्या देशात जे उत्पादन आहे त्याच्यासाठी 3 क्षेत्र आहेत जगामधल्या प्रत्येक देशामध्ये. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. मग आता ब्राझीलचा आपण विचार करू. खाली सूची दिली आहे. प्राथमिक क्षेत्रासाठी निळा रंग घेतलेला आहे, पोपटी रंग घेतलेला आहे द्वितीय क्षेत्रासाठी आणि हिरवा रंग घेतला आहे तृतीय क्षेत्रासाठी. इथे सूची दिलेली आहे. आता पहिल्यांदा फक्त या दोघांचा विचार करू आपण. कसं त्यांनी खाली प्रश्न पण दिलेले आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? आपण हे प्रश्न अशा पद्धतीने न घेता आधी ह्या 2 आकृत्या समजून घेऊ. पहिला आपण पाहणार आहोत की ब्राझील देश आहे. ब्राझील देशामध्ये 5.5% उत्पादन, इथे उत्पादन आहे, 5.5% उत्पादन प्राथमिक क्षेत्राचं अंतर्देशीय उत्पादनातला वाटा आहे हे लक्षात. त्याच्यानंतर 27.5% द्वितीय क्षेत्राचा देशांतर्गत जे उत्पादन आहे त्याच्यामध्ये 27.5% म्हणजे द्वितीय क्षेत्राचा बऱ्यापैकी विकास झालेला आहे. आणि ब्राझीलमध्ये 67% वाटा जो आहे अंतर्देशीय उत्पादनामध्ये तो तृतीय क्षेत्राचा आहे. म्हणजे ब्राझील आजही घेतला विचार केला तर तो विकासाकडे जात आहे, अजूनही विकसित. भारताचा विचार करा. भारतामध्ये 17% दिलेला आहे. प्राथमिक क्षेत्रामध्ये उत्पादनाचा वाटा राष्ट्राच्या उत्पन्नामध्ये अंतर्देशीय म्हणजे देशातल्या उत्पादनामध्ये 17% आहे. द्वितीय क्षेत्राचा वाटा फक्त 26% आहे आणि तृतीय क्षेत्राचा वाटा 57% आहे. म्हणजे अशा प्रकारे या दोघांचा विचार केला तर ब्राझीलमध्ये आजही तृतीय क्षेत्राचा वाटा भारतापेक्षा 10% जास्त आहे. ही तुलना तुम्हाला करता येऊ शकते. प्राथमिक क्षेत्रामध्ये आजही भारताचा वाटा सर्वात जास्त आहे, 17% आहे. दुसऱ्या 2 आकृत्या दिल्या आहेत त्याच्यामध्ये व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी दिली आहे. व्यवसायामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीय व्यवसाय आणि तृतीय व्यवसाय. ज्या देशात द्वितीय आणि तृतीय व्यवसायामध्ये लोकसंख्येचा वाटा जास्त असतो तो देश प्रगत समजला जात असतो. ज्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्रातील लोकसंख्येचा रोजगारामधला वाटा जास्त असतो तो देश विकसनशील समजला जात असतो, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये दिलेला आहे की प्राथमिक क्षेत्रामध्ये ब्राझील मधला, हा ब्राझीलचा डायग्राम आहे, याच्या खाली हा आहे म्हणून ब्राझीलचा आहे. 10% एकूण लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या प्राथमिक व्यवसायामध्ये काम करते ब्राझीलमध्ये. आमच्या देशामध्ये फार विद्यार्थी मित्रांनो ते प्रमाण 48.8% आहे. आमच्या देशामध्ये 48.8% आहे. इथे फक्त 10% आहे. म्हणजे आमच्या देशात सर्वात जास्त रोजगार कुठून उपलब्ध होतो? प्राथमिक क्षेत्रातून. म्हणून आमचा देश विकसनशील आहे, हे लक्षात घ्यायचं. दुसरं आहे ब्राझीलमध्ये 19% लोकांना द्वितीय क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो. आमच्या देशामध्ये आहे 24.3% लोकांना द्वितीय क्षेत्रामध्ये रोजगार मिळतो. म्हणजे ब्राझील पेक्षा आमच्याकडे थोडा औद्योगिकीकरण जास्त आहे असं म्हणायला हरकत नाही. तिसरं आहे की ब्राझीलमध्ये तृतीय क्षेत्रामध्ये 71% लोकांना रोजगार मिळतो. आमच्या देशामध्ये फक्त 26.9% लोकांना
तृतीय क्षेत्रामध्ये रोजगार आहे. तृतीय क्षेत्रामध्ये वाहतूक मार्गांचा समावेश होतो. वाहतूक व दळणवळण आणि सर्व प्रकारच्या नोकऱ्या, सर्व प्रकारच्या सेवा ज्या आहेत त्याचा समावेश तृतीय क्षेत्रात होतो. आणि आमच्या देशामध्ये या क्षेत्रामध्ये रोजगाराचं प्रमाण फक्त 26.9% आहे. म्हणून आज आमचा देश विकसित नाही, विकसनशील आहे. तृतीय क्षेत्राचा जर विकास आमच्या देशामध्ये झाला तर निश्चितच आमचा देश प्रगत होईल, लक्षात ठेवा. अशा प्रकारची भरपूर माहिती ह्या 4 आकृत्यांमधून होती. विद्यार्थी मित्रांनो, आकडेवारीचा विचार आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला आलेख किंवा नकाशा प्रश्न क्रमांक 6 मधला जो भाग आहे आणि तिथे या 2 आकृत्या दिल्यात आणि या 2 आकृत्यांवरून 3 प्रश्न विचारले तर 3 प्रश्नांची उत्तरं लिहा आणि उरलेल्या 2 आकृत्यांची माहिती लिहा असं विचारलं जाऊ शकतं. पुढे त्यांनी प्रश्न दिलाय, प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, तर भारतामध्ये जास्त आहे. स्थूल आंतरदेशीय उत्पादन कोणत्या देशात तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे? तर ब्राझील देशामध्ये. स्थूल आंतरदेशीय उत्पादन द्वितीय व्यवसायाचा हिस्सा कोणत्या देशात जास्त आहे? तर तो ब्राझील मध्ये आहे. या आकृतीचं मी जे सांगितलं तेच आहे. भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे असे म्हणता येईल का? तर नाही, कारण ब्राझील मध्ये फक्त 5.5% उत्पादन देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्राचं आहे आणि 10% लोक फक्त प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करतात. म्हणून ब्राझील मध्ये शेती हा व्यवसाय अर्थव्यवस्थेचा पाया आहे असं म्हणता येणार नाही. मात्र भारतामध्ये ते आहे हे सांगता येऊ शकेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला विशिष्ट असं प्रमाण घेऊन बहुरेष आलेख काढायला सांगितलेला आहे. तो मी तुम्हाला आलेखाची जी व्हिडिओ पाठवेल त्यावेळेला याच्यावरती पण एक विशिष्ट असा प्रमाण घेऊन आलेख तयार करून ते तुम्हाला मी पाठवून देईन. खाली एक तक्ता दिलाय, पीक प्रकार, पिकं आणि उत्पादन, अन्नधान्य पिकं कोणती, नगदी पिकं कोणत्या आणि फळभाज्या कोणत्या आहेत. अन्नधान्य पिकं म्हणजे कोणत्या आहेत? भात आहे, तांदूळ आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, मका आहे. ह्याला म्हणतात अन्नधान्य पिकं. नगदी पिकं जी आहे, कापूस आहे, मिरची आहे, कांदा आहे, कॉफी आहे, रबर आहे, ज्यूस आहे, ताग आहे, यांना नगदी पिकं म्हणतात. आणि फळभाज्या जे आहेत, जे फळं तुमच्या डोळ्यासमोर दिसतात, ज्या भाज्या आहेत ते तुम्हाला दिसत आहेत. उत्पादनाचं क्षेत्र जर विचार घेतला तर त्या ठिकाणी ब्राझील मध्ये किनारपट्टीच्या भागात शेती हा व्यवसाय प्रमुख आहे. साओ पाउलोच्या भागामध्ये आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. कॉफीचं उत्पादन जे होते उच्च भूमीचा आणि पूर्व भागामध्ये दिलेलं आहे आणि बाकी फळं वगैरे जे आहेत किनारी भागामध्ये उत्पादित होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर हा एक नकाशा आहे. या नकाशामध्ये तुम्हाला प्राथमिक व्यवसायाचं वितरण दिलेलं आहे. या देशामध्ये कोणती खनिज आहे, कोणते फळं घेतले जातात, कोणती पिकं घेतली जातात याचं वितरण याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याचं निरीक्षण करा आणि तो समजून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला पान नंबर 55 वरती माहित आहे का तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आर्थिक व्यवहार जे जगामध्ये होत असतात ते फक्त डॉलर मध्येच होत असतात, हे पण लक्षात घ्या. डॉलरचं चिन्ह जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते माहित पाहिजे. त्याच्यानंतर डॉलरचं चिन्ह लिहिताना आर एस आणि हा असा भाग लागतो. नंतर त्या ठिकाणी रुपयाचं चिन्ह असेल तर आपण रुपया जो आहे तो असा म्हणतो रुपया. चुकीचा आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्या ठिकाणी तुम्हाला तो हा क्रॉस करायचा आहे, हे चिन्ह त्या ठिकाणी वापरायचं आहे, हे लक्षात. ब्राझीलचं चलन आहे, डॉलरचं जे चलन असेल हे ब्राझीलचं चलन झालं. डॉलरच्या चलनाला तुम्हाला अशा प्रकारचं चिन्ह वापरायचं आहे, हे पण लक्षात घ्या.
त्यानंतर मी पुढचा भाग तो घेतो, तो म्हणजे हे सांकेतिक चिन्ह दिले विद्यार्थी मित्रांनो. ह्या प्रत्येक चिन्हाचं एखाद्या वेळेला तुम्हाला हे चिन्ह त्या ठिकाणी दिलेले आहे आणि त्या चिन्हाचा विचारलं जाऊ शकतो. चिन्ह दिलं जाईल आणि लिहिलं जाईल हे चिन्ह टिंब या उत्पादनाचे आहे. रिकाम्या जागेमध्ये विचारलं गेलं तर आपल्याला त्याच्यासाठी ते महत्वाचे आहे. किंवा जनरल माहितीसाठी राहू द्या, ONCC असं म्हटलेलं आहे. हा नैसर्गिक वायू उत्पादनाचे. दुसरं चिन्ह आहे राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड स्टील उत्पादनासाठी आहे. आरे म्हटलंय दूध उत्पादनासाठी. CLW म्हटलंय तिथे भारतीय रेल्वे म्हटले रेल्वे इंजिन निर्मितीसाठी त्या चिन्हाचा वापर होतो. नंतर रासायनिक खत निर्मितीसाठी आहे. खादी ग्रामोद्योग यासाठी चिन्ह दिलं आहे. केंद्रीय रेशीम उद्योगासाठी सिल्क उद्योगासाठी ते वापरलं जातं आणि कृषी उत्पादनांसाठी ते वापरलं जात असतं. हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, पुढे आणखीन आपण जाणार आहोत. मी आधी सांगितल्याप्रमाणे जे आलेख आकृत्या वगैरे आहेत त्यांचं विश्लेषण मी आधी घेतोय. नंतर मी या प्रकरणातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचं मार्गदर्शन तुम्हाला करेन. आलेख दिलेला ब्राझील व्यापार एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि भारत व्यापार एकूण राष्ट्रीय उत्पादन. रेषालेख आहे हा पण बहुरेषालेख म्हटला जातो. याच्यात एका उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन दाखवलंय त्याला बहुरेषालेख म्हटलेला आहे. आलेखामध्ये या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी दिलं आहे टक्केवारीमधलं उत्पादन दिलेलं आहे आणि या बाजूला इसवी सन दिलेला आहे. भारतासाठी रेड रंग वापरलेला आहे आणि हा निळा रंग वापरलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात की 1960 साली कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन जास्त होतं? तर इथे स्पष्ट दिसतं ब्राझीलचं आहे. भारताचं राष्ट्रीय उत्पादन कोणत्या वर्षी सर्वात जास्त होतं? तर 2010. कोणत्या देशाचं राष्ट्रीय उत्पादन 2010 नंतर कमी दिसत आहे? तर भारताचं कमी दिसत आहे. म्हणजे तुलना करायची आहे. तिथे तुम्हाला दिले ही माहिती तक्त्यामध्ये दिलेली आहे. दैवतांचे रंग हा भाग मी तुम्हाला समजावून देतो विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा आहे. भारत ब्राझील मैत्री दिलेला आहे. खालील प्रश्नांची उत्तर द्या. BRICS या लघुरूपाचा अर्थ काय? B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे भारत, C म्हणजे चीन, S म्हणजे दक्षिण आफ्रिका. याच्यामध्ये 5 देशांचा समावेश असणारी अशी ती संघटना जिची स्थापना 2006 साली झाली. हे पण लक्षात घ्या रिकाम्या जागेसाठी. 2006 मध्ये या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेचे उद्देश काय होते? परस्परांमध्ये आर्थिक क्रिया घडवून आणणे, परस्परांना सहाय्य करणे, परस्परांमधील व्यापार वृद्धी करणे, व्यापारात निर्माण झालेल्या समस्यांचं निराकरण करणे आणि परस्पर सहकार्य करणे या 3 उद्दिष्टांना अनुसरून ही संघटना स्थापन झाली. या संघटनेमध्ये कोणत्या खंडातील देश या गटाचे सदस्य नाही? तर उत्तर अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका या 4 खंडातल्या देशांचा समावेश नाही. परंतु दक्षिण अमेरिका, आशिया आणि आफ्रिका या 3 खंडांचा समावेश तिच्यात आहे. त्याच्यानंतर पान नंबर 59 वरती दिलेला आहे. ब्रिक्सच्या माध्यमातून ब्राझीलची भारताबरोबर ब्राझीलमधील सामरिक भागीदारी सुरू झाली. त्याचं दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला हा भाग महत्वाचा नाही. त्याच्याकडे खाली आलेख दिला आहे तो बहुरेषालेख दिलेला आहे. हे पण लक्षात घ्या. त्यानंतर माहित आहे का 150 वर्षापूर्वी ब्राझीलचं कॉफी उत्पादनात अग्रणीय स्थान झालेलं होतं. म्हणून ब्राझीलला कॉफी स्पॉट असं जगामध्ये संबोधलं जात असतं. युरोपियन
लोक जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी कॉफीची लागवड केली आणि मळ्यांचा विकास झाला. इथिओपिया नावाचा एक छोटासा देश आहे, या ठिकाणी कॉफीचं रोप होते, तिथून ते त्यांनी ब्राझीलमध्ये लागवड केली. कालांतराने ब्राझीलमध्ये मळ्यांचा विकास झाला, हे लक्षात घ्या. माहित आहे का भारत आणि ब्राझील या दोघं देशांमध्ये जीएसटी आहे. भारतामध्ये जीएसटी लागू झाली 2017 मध्ये, पण ब्राझीलमध्ये लागू झाली होती 1984 साली. हे लक्षात घ्या. वस्तू आणि सेवांवर आकारलेला कर म्हणजे जीएसटी दोघं देशांमध्ये हा आहे, पण आमच्या देशामध्ये तब्बल 33 वर्ष उशिरा हा जीएसटी लागू झाला, जो ब्राझीलमध्ये 1984 साली होता. भारतात 2017 साली तो लागू झाला. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा हा एक विभाजित स्तंभालेख दिला आहे. पाठ्यपुस्तकामधला एकमेव विभाजित स्तंभालेख. माझी व्हिडिओ पहा. पहिल्यांदा आलेखाच्या याच्यामध्ये साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख आणि विभाजित स्तंभालेख, स्तंभालेखाच्या 3 प्रकारांमधला हा शेवटचा प्रकार इथे दिलेला आहे. सूची दिलेली आहे. हिरवा रंग तृतीय क्षेत्र, लाल द्वितीय आणि प्राथमिक क्षेत्र दिलेला आहे. एका बाजूला तुम्हाला त्या ठिकाणी टक्केवारी मधला भाग दिला आहे आणि इथे देश दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा विभाजित स्तंभालेख आहे. याच्यामध्ये तुम्हाला सांगता येऊ शकेल की एकूण राष्ट्रीय उत्पादनातील विभागांचे योगदान असा एक भाग दिला. तिच्यामध्ये भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न बर का, देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जेवढा वाटा असतो त्याच्यात भारताचा 17% आहे. द्वितीय क्षेत्राचा वाटा आहे 26% आणि तृतीय क्षेत्राचा वाटा आहे 57%. याच्या उलट ब्राझीलची तुलना पाहू आपण. दुसरा आलेख ब्राझीलचा दिला. 5.5% प्राथमिक क्षेत्राचा वाटा आहे. रेड झोन दिलाय. द्वितीय क्षेत्राचा 27.5% वाटा दिलाय ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आणि तृतीय क्षेत्राचा वाटा दिलाय 67% दिलेला आहे. भारत ब्राझील विभागातील गुंतवलेल्या लोकसंख्येची आकडेवारी, जिथे विभाजित वर्तुळाची माहिती दिलेली होती तीच माहिती या आलेखाच्या स्वरूपात दिलेली आहे. भारताचा विचार करू की 48.8% लोकसंख्या आमच्या देशामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये काम करते. रेड झोन मध्ये 24.3% लोक आहेत द्वितीय क्षेत्रामध्ये आणि तृतीय क्षेत्रामध्ये फक्त 26.9% आहे. हा ब्राझीलचा आलेख दिला. प्राथमिक क्षेत्रामध्ये 10% लोक आहेत. रेड झोन मध्ये गेलो ब्राझीलमध्ये 19% द्वितीय क्षेत्रात आणि 71% लोक हे तृतीय क्षेत्रामध्ये आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, मी माझ्या परीने या पाठ्यपुस्तकामधला जो काही तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत, सांकेतिक चिन्ह दिलेले आहेत, आलेख दिलेले आहेत, याचा अभ्यास मी तुम्हाला मार्गदर्शन केलेला आहे. आणि हा जो प्राथमिक व्यवसायाचा जो ब्राझीलचा नकाशा आहे, हे ज्या वेळेला मी तुम्हाला पाठ्यपुस्तकामधले महत्वाचे भाग शिकवेल त्यावेळेला या नकाशाचं स्पष्टीकरण आपोआप होईल. विद्यार्थी मित्रांनो, त्यापुढचा जो भाग दिला आहे ब्राझीलमधील मुख्य व्यवसाय, याच्यामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी, वस्तुनिर्मिती म्हणजे ज्याला द्वितीय क्षेत्र म्हणत असतात, वाहतूक व दळणवळण आणि सेवा म्हणजे हा तृतीय क्षेत्राचा समावेश होतो. प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय अशा प्रकारचे ब्राझीलमध्ये व्यवसाय विकसित झालेले आहेत. ब्राझील देशाचा जर विचार केला आपण आणि भारताचा विचार केला तर या दोघही देशांमध्ये टिंबटिंब ही अर्थव्यवस्था आहे. म्हणून प्रश्न विचारला जातो तर मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे. ब्राझील आणि भारत या देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो, वाक्याकडे लक्ष द्या. ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, परंतु ब्राझील देशातल्या दरडोई उत्पन्नापेक्षा भारताचं दरडोई उत्पन्न कमी आहे. मग भारताचं दरडोई उत्पन्न कमी असायला कारण काय आहे? जरी राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे आपल्या देशामध्ये,
परंतु देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न त्याला भागिले देशाची लोकसंख्या केली तर येणाऱ्या गुणोत्तराला दरडोई उत्पन्न म्हणतात. मग भारताची लोकसंख्या 130 कोटी लोकसंख्या आहे, ब्राझीलची 20 कोटी लोकसंख्या आहे. म्हणून आपल्या देशामध्ये दरडोई उत्पन्न जे आहे ते विभागलं जातं. परिणामी आमच्या देशामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे. जरी राष्ट्रीय उत्पन्न जास्त असलं तरी दरडोई उत्पन्नाचा वाटा आमच्या देशामध्ये कमी आहे, ते लक्षात ठेवा. अमेरिकेचं संयुक्त संस्थांचं दरडोई उत्पन्न जास्त आहे, तिथे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे. एकंदरीत जर विचार केला की त्या देशापेक्षा आमच्या देशाची लोकसंख्या जास्त आहे, मान्य आहे, तो देश विकसित आहे, आम्ही विकसनशील आहोत. आज अमेरिकेच्या संयुक्त संस्थांकडे जगातले महत्वाचे पेटंट आहे, व्यापार वृद्धी झालेली आहे आणि त्याच्यामुळे आज या अमेरिकेची संयुक्त संस्थान जे आहे इथलं दरडोई उत्पन्न जे आहे ते सर्वात जास्त आहे, लक्षात घ्या. भारत आणि ब्राझील या देशांमध्ये विकसनशील अवस्था जरी असली तरी तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग या सर्व बाबतीमध्ये आज विकास होत चाललेला आहे, हे लक्षात घ्या. नकाशाशी मैत्री करायला सांगितले. 8.3चा जो नकाशा मागच्या पानावरती दिलेला आहे त्याचे काही प्रश्न आपल्याला दिलेले आहेत की ब्राझीलच्या कोणत्या भागात कॉफीचं उत्पादन प्रामुख्याने घेतलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, तर ही सूची तुम्हाला इथे पाहावी लागेल की कॉफी पिकासाठी कोणती सूची दिली आहे. तर ही कॉफी पिकासाठीची या ठिकाणी सूची दिलेली आहे. हा जो आग्नेय भाग आहे ब्राझीलचा, साओ पावलो लगतचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये कॉफीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं. दुसरा प्रश्न दिला आहे ब्राझीलमध्ये कोणकोणती अन्नधान्य पिकं घेतली जातात. तर ब्राझीलमध्ये महत्वाचं आहे भात, मका ही अन्नधान्याची पिकं आहे. पिकांचे वितरण लक्षात घेता हवामानाचा अंदाज करा. ज्या भागामध्ये किनारपट्टीचा भाग आहे, साओ पावलोचा परिसर आहे, सुपीक जमीन आहे, अशा ठिकाणी सागरी सान्निध्याचा सम हवामान, दमट हवामान त्या प्रदेशामध्ये आहे आणि म्हणूनच शेतीचा विकास त्या प्रदेशामध्ये झालेला आहे. कॉफी, सोयाबीन यासारख्या पिकांबरोबर कोको, रबर यांचीही लागवड त्या प्रदेशामध्ये घेतली जात असते. उच्चभूमीचा जो भाग आहे थोडासा त्या प्रदेशामध्ये सुद्धा शेतीचा विकास झालेला आहे, हे लक्षात घ्या. अमेझॉन मध्ये साधारणतः अमेझॉनचा जो परिसर आहे त्या ठिकाणी मात्र कृषी क्षेत्राचा विकास नाही, हे लक्षात घ्या. पुढे आपल्याला त्यांनी दिलेला आहे की ब्राझीलमधील महत्वाचा व्यवसाय दिला आहे, शेती घेतलेला आहे. आता मी शेती या व्यवसायाची माहिती तुम्हाला देतो. याच्यावरती 2 प्रश्न येतात. ब्राझीलमधील शेतीविषयी माहिती लिहा. आता ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडामधला आहे. ब्राझील देशाचा दक्षिण आग्नेय भाग जो आहे तो किनारी भाग, साओ पावलोचा भाग जो आहे, उच्चभूमी लगतचा जो भाग आहे तो शेती योग्य आहे, सुपीक आहे. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती ब्राझीलमध्ये अनुकूल हवामानाचा फायदा घेत, अनुकूल मृदा, सुपीक मृदेचा फायदा घेत शेती क्षेत्राचा विकास त्या ठिकाणी झालेला असून वर्षातून दुबार किंवा तिबार पिकांची लागवड करून मोठ्या प्रमाणावरती भात, मका, सोयाबीन या पिकांची लागवड केली जात असते. त्याचबरोबर कॉफी आहे, रबर आहे, कोको आहे, ऊस आहे, ही जी व्यापारी पिकं आहेत ज्याला नगदी पिकं म्हणतात, याही पिकांचं उत्पादन घेतलं जात असतं. ब्राझील हा देश कॉफी उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. कॉफीची लागवड इथिओपियामधून जरी रोपटं आणलं या युरोपियन लोकांनी, परंतु आज ब्राझीलमध्ये व्यापारी तत्वावर शास्त्रीय पद्धतीने कॉफीच्या मळ्यांचा विकास होतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्व दिलं जातं आणि कॉफीचं उच्च प्रतीची ब्रू प्रकारची कॉफी आज ब्राझीलमध्ये उत्पादित होत असते. म्हणून ब्राझीलला कॉफीचा स्पॉट असतात, हे पण लक्षात घ्या. मोठ्या प्रमाणावरती निर्यात कॉफीची केली जात असते. प्रामुख्याने कॉफीचं उत्पादन जे आहे तो मिनास जिराईस आणि साओ पावलो या 2 राज्यांमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त काही फळ शेती सुद्धा केली जात असते. उदाहरणार्थ केळी असेल, अननस असेल, संत्री असेल, लिंबू सारखी असणारी जी छोटी मोठी फळं आहेत ती ब्राझीलमध्ये घेतली जाते. भाजीपालाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं. ब्राझीलच्या दक्षिणेकडचा जो भाग आहे तो पंपास नावाच्या समशीतोष्ण गवताळ प्रदेशाचा भाग आहे. मुबलक असं गवत आहे आणि आधुनिक पद्धतीने संकरित पशुपालन या प्रदेशामध्ये केलं जातं. प्राणी उत्पादनाला प्राधान्य देऊन
पशुपालनाचा व्यवसाय या प्रदेशामध्ये घेतला जातो। गायी आहेत, शेळ्या, मेंढ्या यांसारखे पाळले जातात। अंतर्गत भागामध्ये मासेमारी होत नाही, फक्त किनारी भागात मात्र अटलांटिक महासागरात मासेमारी होते। तिथे मत्स्य उत्पादन केंद्र दक्षिण भागामध्ये विकसित झालेलं आहे। दुसरा व्यवसाय दिलाय ब्राझील मधला, तो म्हणजे खाणकाम दिलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील मधलं खाणकाम याविषयी माहिती द्या असं जर विचारलं तर या नकाशामध्ये तुम्हाला कोणकोणते खनिज दाखवले त्याचं निरीक्षण करा। ब्राझील मध्ये मॅंगनीज, बॉक्साइट, लोहखनिज, कोळसा, निकेल, तांब ही महत्वाची खनिज संपत्ती सापडते। या खनिज संपत्तीमध्ये ब्राझीलच्या अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला त्या ठिकाणी मॅंगनीजचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। काही भागामध्ये हा जो ईशान्य भाग दिलेला आहे, या ईशान्य भागामध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे, ते बॉक्साइट साठी दिलेलं आहे। त्रिकोणासाठी लोहखनिज दिलं आहे, दक्षिण भागामध्ये लोहखनिज दिलं आहे आणि उच्च भूमीच्या मध्य भागामध्ये कोळशाचं उत्पादन होत असतं। म्हणजे खाणकाम व्यवसायाची माहिती सांगताना कोणती खनिज सापडतात ते नावं लिहा, ती कुठे सापडतात ते लिहा। त्याच्यानंतर ब्राझील या देशामध्ये खाणकाम व्यवसायावरती अनेक उद्योगांचा विकास या प्रदेशामध्ये झालेला आहे, हे पण तुम्हाला सांगायचं आहे। ब्राझीलच्या उत्तर भागामध्ये जिथे विषुववृत्तीय हवामान आहे, जिथे अमेझॉन नदीची खोरे आहे, ब्राझीलचा पश्चिम भाग आहे जिथे खाणकाम व्यवसाय विकसित झाले नाही, खनिजांचा अभाव आहे, दुर्गम प्रदेश आहे, वनव्याप्त प्रदेश आहे, प्रचंड पर्जन्याचा प्रदेश आहे, रोगट हवामान आहे, भूपृष्ठावर दलदल आहे। या सर्व कारणांमुळे ब्राझीलच्या विषुववृत्तीय भागात किंवा अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये खाण क्षेत्राचा फारसा विकास तिथे झालेला नाही, हे तुम्हाला सांगता येईल। काही प्रश्न दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगितलं तेच या प्रश्नांमध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळे ते प्रश्न पुन्हा पाहण्याची आपल्याला आवश्यकता नाही। त्याच्यानंतर ब्राझील मधील स्पष्टीकरणामध्ये हेच त्यांनी सांगितलं की सुरुवातीला कोणते खनिज सापडतात, कुठे साठे आहेत, खनिज आहेत ते दिला। तिसरा व्यवसाय दिलाय मासेमारी दिलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दिलेले आहेत, ब्राझीलच्या आग्नेय किनाऱ्यावर मासेमारी व्यवसायाचे केंद्रीकरण झाले आहे, त्याची दोन कारणे लिहा। ब्राझीलचा आग्नेय दक्षिण भाग जो आहे, त्या किनाऱ्यालगतचा जो भाग आहे अटलांटिक महासागराचा आहे। त्या ठिकाणी उत्तरेकडून वाहत येणारा जो आहे ब्राझीलचा उष्ण पाण्याचा प्रवाह आहे आणि दक्षिण भागातून फॉकलँड नावाच्या बेटाकडून वाहत येणारा थंड पाण्याचा प्रवाह एकत्र येतो। ब्राझीलच्या दक्षिण आग्नेय किनारी भाग जो आहे, सागराचं तळ जे आहे ते उथळ आहे, तिथे भूखंड मंचाचा विस्तार आहे। दोन्ही प्रवाह एकत्र येतात म्हणून पाण्याचं तापमान कमी होतं, दोघं प्रवाहामधला सेंद्रिय गाळ येतो आणि तिथे प्लवम नावाची किंवा प्लॅक्टन नावाची वनस्पती उगवते, जी माशांचं खाद्य आहे। पाणी सागरी किनाऱ्यावरचं पाणी जे आहे संत आहे, माशांना अंडी घालण्यास सुरक्षित जागा आहे। कालांतराने प्रचंड प्रमाणात मासळी पैदास होते, प्लवम वनस्पतीवर वाढ होते आणि पारंपरिक व यांत्रिक बोटीने प्रचंड प्रमाणात मासेमारी केली जाते। म्हणून ब्राझीलच्या दक्षिण आग्नेय भागात मासेमारीचा व्यवसाय विकसित झालेला आहे। मासेमारीचं आहाराचा दर्जा टिकवून ठेवणे, रोजगार निर्मिती करून देणे, मासळीवर प्रक्रिया करणे, निर्यात करणे, परकीय चलन मिळवणे, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याला दिलेलं स्थान हे महत्त्वाचं आहे। यामुळे ब्राझीलमध्ये सागरी भागामध्ये खाऱ्या पाण्यामध्ये मासेमारी मोठ्या प्रमाणात केली जाते, पण ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये नद्या असतील, तलाव असेल, सरोवर असेल, जलाशय असेल, या ठिकाणी फार मासेमारी होत नाही। अमेझॉन आणि अमेझॉनच्या उपनद्या ह्या वेगाने वाहतात, घनदाट जंगल आहे, प्रतिकूल पर्यावरण आहे,
प्रतिकूल हवामान आहे, यामुळे ब्राझीलच्या अंतर्गत भागामध्ये गोड्या पाण्यात मासेमारी केली जात नाही. अशा प्रकारे ब्राझीलमधील मासेमारीचं जर तुम्हाला माहिती विचारली विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्ही मांडा आणि उत्तर लिहायच्या आधी एक वाक्य लिहा की ब्राझील देशाच्या पूर्वेला, दक्षिणेला आणि ईशान्य दिशेकडे अटलांटिक महासागर असून या अटलांटिक महासागराचा 7400 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा ब्राझील देशाला लाभलेला आहे. या भागामध्ये यांत्रिक व पारंपरिक बोटीने खाऱ्या पाण्यातील मासेमारीचा व्यवसाय विकसित झालेला आहे, हे लक्षात घ्या. या सागरी भागामधून स्वर्ण, कोळंबी, लॉबस्टर, सार्डिन इत्यादी जातीचे जलचर प्राणी जे आहेत, म्हणजे मासे जे आहेत, ते मोठ्या प्रमाणात सापडतात. या 4 माशांच्या जातींचं नाव विद्यार्थी मित्रांनो पाठच करावं लागेल. एका वाक्यासाठी जर प्रश्न आला की ब्राझीलच्या खाऱ्या पाण्यातील मासेमारीत कोणत्या जातीचे मासे सापडतात, तर हे 4 नावं तुम्हाला लिहावी लागतील. अर्ध्या मार्काला 1 नाव किंवा 2 नावाला अर्धा मार्क, जर 1 मार्काला प्रश्न विचारलं तर ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल, हे लक्षात घ्या. त्यानंतर गोड्या पाण्यातील मासेमारीचा विकास नाही, हे लक्षात घ्यायचं. पुढे त्यांनी दिलाय की भारतामधील शेती दिली आहे. भारतामध्ये धान्य पिकं, नगदी पिकं अशा पद्धतीने शेती केली जाते. गहू, ज्वारी, तांदूळ जे आहे, कडधान्य जे आहेत, ही सर्व उदरनिर्वाहाची पिकं आहेत. आणि कापूस, ऊस, चहा, कॉफी, रबर, फळबा हे सर्व नगदी पिकं आहेत. भारतातील शेतीचं वैशिष्ट्य सांगा. भारतामध्ये शेती हा व्यवसाय जो आहे तो पारंपरिक पद्धतीने आणि आधुनिक पद्धतीने केला जातो. देशामध्ये जवळजवळ 60 ते 65% लोकसंख्या ही शेती व्यवसायावरती अवलंबून आहे. देशातल्या एकूण जमिनीच्या 60% जमीन ही लागवडी योग्य आहे. विस्तीर्ण असा मैदानी प्रदेश, पठारावरील बेसाल्ट मृदेचा प्रदेश, किनारी भागातील मैदानी प्रदेश, ज्या भागामध्ये सुपीक जमीन अनुकूल हवामानाचा फायदा घेत आधुनिक कृषी तंत्र वापरून भारतामध्ये कृषी क्षेत्रामधून वर्षातून 2 बार किंवा 3 बार पीक पद्धत विकसित झालेली आहे. आज प्रचंड लोकसंख्या असून भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झाला. त्याला कारण आमच्या देशातील कृषी क्रांती आहे, हे लक्षात घ्या. आज भारत चहाच्या उत्पादनाचा मोठ्या प्रमाणावरती निर्यात करणारा देश सुद्धा झाला आहे. मसाल्याचे पदार्थ आमच्या देशामध्ये आहेत, जे युरोपियामध्ये खंडामध्ये, उत्तर अमेरिका खंडात, ऑस्ट्रेलिया खंडातून त्याला प्रचंड मागणी आहे, त्याची आम्ही निर्यात करतो आहोत, हे पण घ्या. फळ शेतीचं उत्पादन होतंय, भाजीपाल्यांचं उत्पादन आमच्या देशामध्ये घेतलं जात असतं. या कृषी उत्पादनावर आधारित आमच्या देशामध्ये अनेक उद्योग आहेत. कापूस उत्पादन असेल तर कापड उद्योगाचा विकास आमच्या देशामध्ये झालाय. रेशीम किड्यांपासून रेशीम उद्योगाचा विकास झालेला आहे. पश्चिम बंगालमध्ये उत्पादित होणारा ताग असेल, ताग उद्योगाचा विकास त्याच्यावर झालेला आहे. ऊस आहे, ऊसावर आधारित साखर उद्योग आहे. चहाच्या पानांवर प्रक्रिया करून चहाची पावडर तयार करणारा उद्योग आहे. कॉफी असेल तर कॉफीची फळं फोडून तिच्यातून निघालेल्या बियांवर प्रक्रिया करून पावडर तयार करणारे उद्योग आमच्या देशामध्ये आहेत. म्हणजे तेलबिया असतील तर त्याच्यावरती प्रक्रिया करून तेल काढणारे उद्योग आहे. कडधान्य आहे, उडीद, मूग, मठ, चवळी वगैरे जे आहे, द्विदल धान्य आहे, डाळी तयार करण्याचा उद्योग आमच्या देशामध्ये आहे. आज कृषी क्षेत्रावर असंख्य उद्योग आमच्या देशात आहेत, तेच ब्राझील देशामध्ये सुद्धा आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हेच उत्तर लिहायचं आहे. पुढे दिलाय मासेमारी, दिलाय की भारतामध्ये केली जाणारी मासेमारी दुसरा व्यवसाय म्हणतात. आता भारतामध्ये मासेमारी 2 प्रकारची केली जाते, एक गोड्या पाण्यातील मासेमारी आणि खाऱ्या पाण्यातील मासेमारी.
समुद्रामध्ये जी मासेमारी केली जाते तिला खाऱ्या पाण्यातली मासेमारी म्हणतात. नदी असेल, तलाव असेल, सरोवर असेल, कालवे असेल, जलाशय असेल, यांच्यावरती जी मासेमारी केली जाते तिला गोड्या पाण्यातली मासेमारी म्हणतात. देशामध्ये जी 100% मासेमारी होते त्याच्यापैकी 40% मासेमारी सागरी सान्निध्यामध्ये केली जाते, तर 60% मासेमारी अंतर्गत भागात केली जाते. भारतामध्ये गुजरातच्या किनाऱ्यापासून तर पूर्वेकडील पश्चिम बंगालमधल्या कोलकाता बंदरापर्यंत अनेक किनारी भागामध्ये विस्तृत अशी मासेमारी आमच्या देशामध्ये केली जात असते. माशांपासून रोजगार निर्मिती होते. आहारामधील पोषक तत्व टिकवण्यासाठी माशांवरती अनेक उद्योग सुरू झालेले आहेत. त्यांच्यावर प्रक्रिया केली जात असते. त्या उद्योगांमध्ये कच्चा माल म्हणून त्याचा पुरवठा केला जात असतो. परकीय चलन मासळीपासून मिळत असतं, म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेत मासेमारी हे महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. पश्चिम किनारपट्टीवर गुजरात आहे, महाराष्ट्र आहे, गोवा आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे. पूर्व किनारपट्टीवरती तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, ओडिशा आहे, पश्चिम बंगाल आहे. ह्या राज्यांच्या किनारी भागात प्रचंड मासेमारी सागरी भागामधून पारंपरिक यंत्राने आणि आधुनिक यांत्रिक बोटींच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात केली जाते, हे लक्षात घ्या. ज्याप्रमाणे ब्राझीलला 7400 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे, त्याचप्रमाणे भारताला आपण 7500 किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुलना करायची आहे तर हा पण भाग आपण सांगू शकतो. याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सागरी सान्निध्यामध्ये वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर मासे जे आहेत ते अरबी समुद्रामध्ये सापडतात. आणि बंगालच्या उपसागरामध्ये शेवंडे, लवी, चुकई, रावस हे जातीचे मासे सापडतात. गोड्या पाण्यामध्ये सापडणारे मासे जे आहेत ते कटला, रोहू आणि चोपडा. विद्यार्थी मित्रांनो, एका वाक्यात जर प्रश्न आला की अरबी समुद्रामध्ये कोणत्या जातीचे मासे सापडतात, तर कमीत कमी 4 नावं पाहिजे. वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे हे लिहायचं आहे. बंगालच्या उपसागरामध्ये सापडणारे माशांच्या जाती सांगा, तर शेवंडे, लवी, चकई, रावस ही नावं तुम्हाला सांगायचे. भारतात गोड्या पाण्यामध्ये कोणत्या जातीचे मासे सापडतात, तर कटला, रोहू, चोपडा हे सांगायचं आहे. एकूण मासेमारीच्या टिंब टक्के मासेमारी अंतर्गत भागात होते, तर 60% आहे. एकूण मासेमारीच्या टिंब मासेमारी ही सागरीमध्ये सागरात केली जाते, तर 40% आहे, हे सांगायचं. आणि शेवटी दिलाय भारतातील खाणकाम व्यवसाय दिलेला आहे. भारतामध्ये छोटा नागपूरचं जे पठार आहे, जिच्यामध्ये झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगडचा काही भाग, ओडिशाचा काही भाग, या भागात जो दिलेला छोटा नागपूरचा पठारी प्रदेश तो खनिज संपन्न आहे. या पठारी प्रदेशामध्ये लोह खनिज, दगडी कोळसा, मॅंगनीज, जिप्सम, चुनखडक, अभ्रक यासारखी मौल्यवान खनिज संपत्तीचे साठे आहे. देशाच्या अंतर्गत भागामध्ये महाराष्ट्रामध्ये वर्धा खोऱ्यामध्ये दगडी कोळसा आहे. कर्नाटकमध्ये गेले लोह खनिजाचे साठे आहे. गुजरातच्या कोयारी बंदरावरती आले, खंबाळच्या आखाताकडे आले तर खनिज तेल आहे. अरबी समुद्रात मुंबई हा या ठिकाणी गेले तर खनिज तेल आहे. आसाममध्ये गेले नहार, कटी आणि दिग्बोईच्या परिसरामध्ये खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आहे. म्हणजे जोड्या लावासाठी हा भाग विचारला जाऊ शकतो की आसामच्या टिंब भागामध्ये खनिज तेल प्रकल्प आहे किंवा खनिज तेलाच्या विहिरी आहे, तर दिग्बोई आणि नहार, कटी या दोघांपैकी एक येऊ शकतो, हे लक्षात. गुजरातमध्ये कलोल आणि कोयाली इथे खनिज तेलाच्या विहिरी आहेत. खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प पण तिथे आहे. महाराष्ट्रालगत अरबी समुद्रामध्ये मुंबई हा या ठिकाणी खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आहे. खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प तिथे आहे. राजस्थानमध्ये संगमरवर नावाचा दगड प्रसिद्ध आहे, तर आंध्र प्रदेशामध्ये काळ्या रंगाचा कडप्पा जो आपल्या किचन ओट्यामध्ये वापरला जातो तो तिथे मोठ्या प्रमाणात सापडतो. महाराष्ट्रातून वाहत जाणारी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणारी जी गोदावरी नदी आहे,
आंध्र प्रदेशच्या मुखाजवळच्या प्रदेशामध्ये ह्या गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये खनिज तेलाचे साठे सापडलेत. अलीकडच्या काळामध्ये व्यापारी उत्पादन जर झालं तर आमच्या देशात खनिज तेलाचं उत्पादन वाढू शकेल हे लक्षात घ्या. अशा प्रकारे एकंदरीत भारताचा खाणकाम क्षेत्राचा विकास आमच्या देशामध्ये सरकारी धोरण अनुकूल आहे. सरकारने खाणकाम क्षेत्राला पुरवलेल्या पायाभूत सुविधा आहेत, वाहतूक साधन आहेत, वाहतूक मार्ग आहेत, वीज पुरवठा आहे, आर्थिक मदत आहे. यामुळे आमच्या देशात खाण क्षेत्राचा विकास झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं हे सांकेतिक चिन्ह कशाचे आहेत, काय आहेत, तो भाग मी आधी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. एक वाक्य आहे पान नंबर 57 वरती, मथुरा आणि बैरोनी ही खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प किनाऱ्यावरती नाही. भारतामध्ये जे खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत 9 खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत, त्यापैकी 7 खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प किनाऱ्यावर आहेत. फक्त हे 2 प्रकल्प जे आहेत ते किनाऱ्यावरती नाही, ते अंतर्गत भागात आहेत. मथुरा आणि बैरोनीचे खनिज तेल शुद्धीकरण प्रकल्प अंतर्गत भागात आहेत. देशात सिमेंट उद्योगही मोठ्या प्रमाणावरती आमच्या देशामध्ये होत असतं. ताग उद्योग आहे, प्लायवूड, कागद असेल, आगपेट्या असतील, लाख म्हणजे वन उत्पादन जे आहे, वनावर आधारित उद्योगांचाही आमच्या देशामध्ये विकास झालेला आहे, हे लक्षात घ्या. केरळमध्ये गेले तर नारळ उद्योग आहे. हो, नारळाचं तेल तयार करणे, नारळाच्या काथ्यांपासून त्या ठिकाणी दोर तयार करणे, दोरी तयार करणे, सर्व काही केरळमध्ये जर गेले तर तुम्हाला नारळ उद्योग आहे, सुपारी उद्योगाचा विकास झालेला आहे, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे आमच्या देशामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारचं उद्योगांचा विकास खाण क्षेत्रावर विकसित झाला आहे. पान नंबर 58 आणि 59 चा भाग विद्यार्थी मित्रांनो मी पाठाच्या सुरुवातीला तुम्हाला सांगून दिलेला आहे. पान नंबर 60 वरचा जो भाग दिलेला आहे तोही मी तुम्हाला समजावून दिलेला आहे. अशा प्रकारे ह्या पाठामध्ये खूप काही दिलेलं आहे, पण महत्वाचा भाग आहे भारत आणि ब्राझील या देशातल्या मासेमारीची तुलनात्मक आणि साम्य याची चर्चा करा. भारत आणि ब्राझील यांच्या देशामधील खाणकाम क्षेत्राचा विचार करा. या पाठामध्ये फरक स्पष्ट करा पण आहेत विद्यार्थी मित्रांनो. गोड्या पाण्यातील मासेमारी, खाऱ्या पाण्यातील मासेमारी, ब्राझील मधील मासेमारी, भारतामधील मासेमारी, हे 2 फरक महत्वाचे. भारतामधील कृषी उद्योग आणि ब्राझील मधील कृषी, ब्राझील मधील खाणकाम आणि भारतामधील खाणकाम, असे अनेक फरक पण आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, कॅसेट ऐकताना स्वतः पुस्तक समोर ठेवा. मी तुम्हाला माझ्या चांगल्या पद्धतीने समजेल अशा पद्धतीने तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एकदा तुम्ही संपूर्ण पाठाचं निरीक्षण करा, ऐका आणि लक्षात घ्या. तुम्हाला पुस्तकाची गरज पडणार नाही, अपेक्षितची गरज पडणार नाही, नवनीतची आवश्यकता भासणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. व्यापार संतुलन म्हणजे काय? आता याच्यामध्ये व्यापार संतुलन एका वाक्यात उत्तर देण्यासाठी येणारे प्रश्न या भागामध्ये आहेत. आयात मूल्य आणि निर्यात मूल्य हे सारखं असेल त्या व्यापाराला संतुलित व्यापार असे म्हणतात किंवा संतुलन व्यापार असे म्हणतात. व्यापार संतुलनाचे 2 प्रकार आहेत, एक संतुलित व्यापार आणि असंतुलित व्यापार. याच्यामध्ये असंतुलित व्यापार म्हणजे काय? ज्यावेळेला एखाद्या देशाची आयात मूल्य जास्त असेल आणि निर्यात मूल्य कमी असेल, म्हणजे देणं जास्त आणि येणं कमी असेल, त्याला असंतुलित व्यापार असं म्हणतात. शिल्लकी व्यापार कोणाला म्हणतात? तर ज्या वेळेला निर्यातीपोटी येणं जास्त असेल आणि आयातीचं मूल्य कमी असेल, त्यावेळेला आपल्या देशामध्ये शिल्लक राहते, त्याला शिल्लकीचा संतुलित व्यापार म्हणत असतात. पुढे दिलेलं आहे की ब्राझील या देशातून कोणत्या वस्तूंची निर्यात होते? तर ब्राझील या देशामधून लोखंड आहे, कॉफी आहे, कोको आहे, कापूस आहे,
साखर आहे, संत्री आहे, केळी आहे, या वस्तूंची निर्यात होते. ब्राझीलमध्ये कोणत्या वस्तूंची आयात होते तर रासायनिक खत, यंत्रसामुग्री, खते, गहू इत्यादी वस्तूंची आयात होते. ब्राझील या देशाचा व्यापार कोणत्या देशाशी चालतो तर जर्मनी, अमेरिकेची संयुक्त संस्थान, कॅनडा, इटली, अर्जेंटिना, सौदी अरब, भारत या देशांशी व्यापार चालतो. अशा प्रकारे एक एक मार्काला जे प्रश्न आहेत एक एक वाक्यातले ते या ठिकाणी 5-6 आहेत. तसंच भारताचं आहे. भारतामधून कोणत्या वस्तूंची निर्यात होते तर भारतामधून चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, कातडीच्या वस्तू, लोखंडीच, कापूस, रेशीम वगैरे वगैरे वस्तूंची निर्यात होते. भारतामध्ये कोणत्या वस्तूंची आयात होते तर सर्वात जास्त खनिज तेल, मौल्यवान खडे, मोती, यंत्रसामुग्री, सोनं, चांदी, कागद, औषधे यांची आयात होत असते. भारताचा व्यापार कोणाशी चालतो तर युनायटेड किंगडम आहे, अमेरिकेचे संयुक्त संस्थान आहे, जर्मनी, जपान, चीन, रशिया अशा अनेक देशांशी भारताचा व्यापार चालतो. म्हणजे या पानावरती जे दिलेले आहे ते एका एक मार्कासाठी आपल्याला महत्त्वाचे प्रश्न आहे की व्यापार संतुलन म्हणजे काय, आयातीचं मूल्य आणि निर्यातीचं मूल्य यांच्यामध्ये संतुलन असेल त्याला संतुलित व्यापार म्हणतात, हे लक्षात घ्या. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा पाठ आपण पाहिलेला आहे. थोडं प्रकरण मोठं आहे, त्या प्रकरणाचं मी क्लासिफिकेशन करून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. नमस्कार.